नमस्कार, मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स। मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इंदोर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे। मेघालयातील सोहरा परिसरात हनीमूनसाठी गेलेल्या राजा यांची त्यांच्या पत्नी सोनम रघुवंशी आणि तिच्या कथित प्रियकरासह इतर साथीदारांनी मिळून हत्या केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून धक्कादायक माहिती समोर येत आहे। राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह 11 मे 2025 रोजी इंदौर येथे झाला। लग्नानंतर अवघ्या 9 दिवसांनी म्हणजेच 20 मे रोजी हे जोडपे हनीमूनसाठी मेघालयाला गेले। 23 मे रोजी दोघांचा त्यांच्या कुटुंबियांशी शेवटचा संपर्क झाला। त्यानंतर त्यांनी स्कूटर शिलाँग सोहरा रस्त्यावरील एका कॅफे जवळ पार्क केलेल्या अवस्थेत सापडली। 2 जून रोजी ड्रोन सर्व्हेलन्सच्या मदतीने राजा यांचा मृतदेह एका खोल दरीत सापडला, तर सोनम बेपत्ता होती। पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे। मेघालय पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणात खोलवर तपास केला। तपासात असे समोर आले की सोनमने तिच्या कथित प्रियकर राज कुशवाहा यांच्यासह मिळून हत्येचा कट रचला होता। राज कुशवाहाने विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुमार या तिघांना राज यांच्या हत्येसाठी भाड्याने घेतले होते। या तिघांना इंदौर आणि सागर येथून अटक करण्यात आली, तर सोनमने 9 जून रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले। 5व्या आरोपीला, ज्याचे नाव अद्याप स्पष्ट नाही, सागर येथून ताब्यात घेण्यात आले होते। राजा रघुवंशी यांच्या पोस्टमॉर्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यांच्या डोक्यावर धारदार हत्याराने 2 घाव घालण्यात आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। मृतदेहाजवळ पोलिसांना रक्ताने माखलेला मोठा चाकू सापडला, जी हत्येचे हत्यार असल्याचा संशय आहे। याशिवाय राजा यांच्या अंगावरील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील चेन गायब असल्याचे लूटमारीचा हेतू असू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे। पोलीस तपासात असे समोर आले आहे की सोनम आणि राजा कुशवाहा यांच्या विवाहापूर्वी प्रेम संबंध होते। राज कुशवाहा हा सोनमपेक्षा वयाने 5 वर्षांनी लहान आहे। हत्येनंतर सोनमने 9 लाख रुपये आणि लग्नात मिळालेले दागिने घेऊन नेपाळला पळून जाण्याचा विचार केला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे। याशिवाय राजा यांच्या कुटुंबाने असा दावा केला आहे की सोनमने हनीमूनचे नियोजन केले होते, पण परतीचे तिकीट बुक केले नव्हते, ज्यामुळे त्यांना संशय आला होता। राजा यांच्या आई उमा रघुवंशी यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। त्यांनी सांगितले की राजा यांना हनीमूनला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, परंतु सोनमच्या आग्रहाखातर ते गेले। जर सोनमला माझ्या मुलावर प्रेम असेल तर तिने त्याला मरू दिले नसते। तिला आणि तिच्या साथीदारांना कठोर शिक्षा व्हावी, असे उमा यांनी म्हटले आहे। राजा यांचा भाऊ विपिन यांनीही हा सुनियोजित खून असल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। या प्रकरणानंतर राजा आणि सोनम यांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। विशेषतः राजा यांच्या बहिणीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेले व्हिडिओ, ज्यात राजा आनंदी अवस्थेत दिसत आहेत, यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे। याशिवाय सोनमच्या कथित प्रियकर राज कुशवाहा आणि इतर आरोपींचे फोटोही आले आहेत। मेघालय पोलिसांनी 4 आरोपींना 7 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर घेतले असून त्यांना शिलाँग येथे आणले जाणार आहे। सोनमला गाझीपूर येथून शिलाँगला आणण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे। मोबाईल रेकॉर्ड आणि कॉल लॉग्सच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे, ज्यामुळे हा खून सुनियोजित होता की संधीचा फायदा घेऊन केला होता, याचा खुलासा होऊ शकतो। राजा रघुवंशी हत्याकांडने प्रेम, विश्वास आणि हनीमूनच्या नावाखाली रचलेल्या भयंकर कटाची कहाणी उघड झाली आहे। मेघालय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी पकडले गेले असले तरी तपास अजूनही सुरू आहे। या प्रकरणाने समाजात खळबळ माजवली असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे। अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।